मसाला भेंडी असो किंवा साधी भेंडी असो, बऱ्याच लोकांना भेंडीची भाजी खूप आवडते आणि वेगवेगळ्या प्रकारे भेंडीची भाजी बनवली सुद्धा जाते। पण काही लोकांना भेंडी म्हटलं की नकोसं वाटलं, म्हणजे भेंडीची भाजीच नकोशी वाटते। पण जर तुम्ही एकदा ही रेसिपी अशा प्रकारे जर करून बघितली मसाला भेंडी, तर न आवडणाऱ्यांना सुद्धा एवढी भेंडी आवडेल ना की तुम्ही सारखी हीच रेसिपी बनवा। रेसिपी सुरू करायच्या अगोदर जर अजून चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आता मी इथे अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून त्याचे पुढचे मागचे टोकं काढून असे मधून चिरा मारून घेतल्या। तुम्ही बघू शकता इथे, हे बघा अशा प्रकारे इथे मी चीर मारून घेतली आहे। तुम्हाला मी एक भेंडी कट करून दाखवते। हे बघा पुढचं आणि मागचं जे टोक आहे ना ते काढून घ्यायचं। त्यानंतर असं अलगद असं सुरीने ह्याला मधून चीर मारायची, जास्त खालपर्यंत सुरी जाऊ देऊ नका, नाहीतर आपला मसाला त्याच्यामध्ये भरला जाणार नाही। हे बघा, आणि थोडंसं अलगद असं ओपन करून घ्यायची भेंडी, हे बघा अशा प्रकारे। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट। हे शेंगदाणे मी भाजून त्याचं कूट मिक्सरला असं बारीक करून घेतलंय। त्याचबरोबर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला हळद पावडर आणि घरगुती मसाला, तुमच्या घरात जो पण मसाला असेल ना तो तुम्ही इथे वापरू शकता। त्याचबरोबर लसूण हा मी थोडासा ग्रेट करून घेतला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचे। सर्वात पहिले आता मी ते चमचाने मिक्स करते, नंतर आपल्याला हे हाताने मिक्स करून घ्यायचे, कारण लसूण जो आहे तो सर्व साईडला आपल्या बॅटरमध्ये पसरला पाहिजे, म्हणून मी नंतर हे असं हाताने मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला एक एक भेंडी अशी मस्त भरून घ्यायची। तर हे बघा सर्वात पहिले मी इथे एक भेंडी घेतली, त्याच्यामध्ये ना वरतून असा मसाला भरते, वरतून नंतर तुम्हाला खाली भरत यायचे, म्हणजे खालची जी बाजू असते ना ती ऑटोमॅटिक अशी बघा ओपन होते, आणि मसाला भरताना तो असा मध्ये मध्ये दाबायचा आहे, जेणेकरून आपला मसाला तेलामध्ये असा पडला नाही पाहिजे। हे बघा असा आपला मसाला प्रॉपर ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर हे बघा आपली एक भेंडी अशी भरून तयार झालेली आहेत। आता मी बाकीच्या अशा सर्व भेंडी ज्या आहेत त्या मस्त भरून घेते। त्यानंतर इथे मी घेतलेली कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला एक एक भेंडी सोडून घ्यायची, म्हणजे नंतर आपल्याला ना अशी तिला मोकळी मोकळी करता येईल। ह्या हिशोबाने तुम्ही ही सर्व भेंडी तुमच्या कढईनुसार किंवा पॅननुसार टाकून घ्यायची। त्यानंतर चमच्याने हे बघा अशी मधून अलटून पलटून भेंडी अशी परतवत राहायची, जेणेकरून आहे ना तिची कुठली बाजू कच्ची राहायला नाही पाहिजे। हे बघा अशा प्रकारे सर्व साईडने आपण मधून मधून भेंडी अशी। तर तुम्ही इथे बघू शकता आपली सर्व भेंडी अशी तयार झालेली आहे। कुरकुरीत भेंडी मसाला मस्त आपला तयार झालाय। हे बघा आपला मसाला पण अजिबात बाहेर निघालेला नाहीये, आणि भेंडी पण बघा सगळी झालेली, तुम्हाला इथे मी दाबून दाखवते। हे बघा अजिबात आपली भेंडी कच्ची नाहीये। तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा, अजिबात काही जास्त मसाले न घालता पटापट तयार होणारे भेंडी मसाला ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा। आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।